आणि हे घ्या, मस्त असे कुरकुरीत कारल्याचे काप किंवा कारल्याचे चिप्स तयार झालेले आहेत. हे एकदा केले ना महिनाभर टिकतात हां. करायला एकदम सोपे आहे. तुम्ही मुलांना जर हे खायला दिले ना, त्यांना कळणार पण नाही की हे कारलं आहे. इतके चवीला मस्त लागतात. करायला सोपे आहेत. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण खूप रिक्वेस्ट केलेली रेसिपी बघतोय. कुरकुरीत असे कारल्याचे काप. रेसिपीला सुरुवात करूया. तर कारल्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर आपल्याला लागणार आहेत कारली. इथं मी 4 मोठी कारली घेतली. सोबतच लागेल 1 चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं बेसन. आता मसाल्यासाठी आपण घेतली आहे थोडीशी मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, अगदी अर्धा ते पाव चमचा मीठ आणि अर्धा ते पाव चमचा काळं मीठ. तर आता काप करण्यासाठी कारली खरं तर कोणतीही चालतील, पण सोपं पडण्यासाठी थोडीशी मोठी कारली घ्यायची, पण मऊ पिकलेली कारली घ्यायची नाहीत. तर आता कारली मोठी घेतल्यामुळं काय होतं ना, तळायला सोपं जातं. आता कारल्याचे काप आहेत, त्यामुळे आपण याचे काप करून घेऊ. तर मी याची देठं आणि टोकाचा भाग काढला. याचे आपल्याला पातळ पातळ काप करायचे. हे बघा, असे काप करून घ्यायचे. खूप एकदमही पातळ करायचे नाही किंवा एकदम जाडही ठेवायचे. तर कारल्याचे काप करून तुम्ही याच्यातल्या मधला भाग आहे ना तो गाभ्याचा किंवा बिया काढून टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तर याला असंच ठेवता येईल, पण हे असंच ठेवलं ना तर मग तळायला जास्त वेळ लागेल, कारण हे मऊ असतं, पाणीदार असतं, त्यामुळं मग ते लवकर कुरकुरीत होणार नाही. हे असं चकत्या करून तुम्हाला काढता येईल किंवा आणखी म्हणजे काय करायचं, कारलं असं आधी कापून घ्यायचं, एखाद्या चमच्याने आतला भाग कोरून कोरून काढून घ्यायचा या प्रकारे. हे जास्त सोपं पडेल. तर हे बघा, कारलं कोरून घेतलंय. आता याच्या चकत्या करून. हे बघा, हे अगदी व्यवस्थित होतात. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन कारल्याचे मधून 2 भाग करा, त्याला कोरून घ्या आणि मग पातळ चकत्या करा. चला, आता सगळी कारली मी अशीच कापून घेते. हे बघा, सगळी कारली मी अशी पातळ कापून घेतली. आता यामध्ये घालूया लिंबाचा रस. अर्ध्या लिंबाचा रस घालते. हे आपण जे करतोय ना ते कारलं कडू लागू नये किंवा कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी करतोय. शेवटी कारलं आहे तर थोडंसं कडू लागणारच आणि ती कडू चव त्याच्यात असली पाहिजे, तेव्हाच ती मजा येते. मीठ घालूया 1 चमचा. हे दोन्ही आपण कारल्याच्या फोडींना किंवा कारल्याच्या कापांना चांगलं लावून घेऊया आणि याला एक 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे याचा कडूपणा कमी व्हायला मदत होईल. तर एक 10 मिनिटं मीठ आणि लिंबू लावून ठेवलं. याने काय होतं, याचा कडूपणा थोडासा उतरतो, याला पाणी सुटतं. आता आपण काय करूया, यामध्ये पाणी घालू आणि याला एकदा स्वच्छ धुवून घेऊया. कारलं आपण सुरुवातीला धुतलंच, त्यानंतर मीठ आणि लिंबू लावून एकदा धुवून घ्यायचं. हा कडूपणा या पाण्यासोबत निघून जाईल. तर कारलं आपण स्वच्छ धुतलं. आता आपण काय करूया, याला एका चाळणीवर काढू आणि असं उंचावर ठेवून एक 10-15 मिनिटं निथळायला ठेवू, म्हणजे हा जास्तीचा ओलसरपणा निघून जाईल. तर एक 10 मिनिटं आपण याला निथळून घेतलं. आता एक कोरडा कॉटनचा कपडा आहे, त्यावर आपण याला पुसून त्यावर आपण याला टाकूया आणि याला चांगलं टिपून घेऊया. याने काय होईल, हा एक्स्ट्राचा ओलावा निघून जातो आणि मग तळायला सोपं पडतं. तुम्ही जर याला असंच ठेवलं तर एकतर याला ना आपण बेसन लावणार आहोत, ते पण खूप असं ओलं ओलं चिकट होऊन जाईल आणि मग असं तळताना फार वेळ जाणार मग आपला. हे असं आधी टिपून घेतलं की छान पटकन तळलं जातं आणि कुरकुरीत होतं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही कारली एक पंख्याखाली 15-20 मिनिटं ठेवून दिली अशीच पुसून तरी चालतील. हे कारलं करायला वेळ घेतं, पण एकदा करून ठेवलं की महिनाभर टिकतं. तर याला आपण चांगलं टिपून घेतलंय. खूप जास्त ओलं नाही, हलकासा ओलसरपणा आहे. यामध्ये घालूया मीठ. तर सुरुवातीला आपण थोडं मीठ घातलं होतं, ते थोडंसं याला असतंच. त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे बेसन. बेसनाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, कॉर्नफ्लॉर वापरलं तरी चालेल. बेसनाचं असं काही स्पेसिफिक प्रमाण नाही आहे. आपण काय करूया, फक्त याला असं लावून घेऊ. असं बेसन इतकं घालायचं की ते त्या कारल्याच्या कापांना नीट कोट झालं पाहिजे. तर तुम्ही जर हे खूप ओलं ठेवलं तर बेसन याला असं भज्याच्या पिठासारखं होऊ शकतं, म्हणून खूप ओलं पण ठेवायचं नाही. आणखी थोडंसं बेसन घालू. तर आपण याला बेसन लावून घेतलंय. एवढं जे आपण साधारण एक अर्धा किलो किंवा त्याच्या जवळपास कारली असतील, त्याला मला पाऊण कप बेसनाचा वापर करावा लागला. आता आपण याला तळून घ्यायचं आहे. तर हे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे.
ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लक्षात घ्या, तेल आपल्याला मध्यम गरम तापलेलं पाहिजे. तेल खूप कमी गरम नको किंवा एकदम कडकडीत गरम नको, म्हणजे मग पदार्थ व्यवस्थित तळला जातो. तर आता तेल कसं तापलंय बघूया. एक काप टाकून बघतीये, तर हे बघा, लगेच तळला जातोय आणि वर येतोय आणि करपत नाही. याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तर मावतील एवढे काप याच्यामध्ये सोडायचे आणि याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. जास्त गर्दी करायची नाही. पहिली बॅच आहे, त्यामुळं गॅस मी थोडा मोठाच ठेवला आहे. नंतर तेलाने चांगला ताव धरला की कारली सोडताना गॅस कमी ठेवायचा. आता एक अर्ध्या मिनिटांनी थोडासा यांनी शेप धरला, थोडंसं कडक जाणवू लागलं की गॅस कमी करूया आणि यांना मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. लक्षात घ्या, कारल्याचे काप करताना शक्य होतील तेवढे एकसारखे करा, म्हणजे ते एकसारखे तळले जातील. आणि खूप जाडही नको किंवा खूप पातळही नको. आणि हे घ्या, कारली मस्त क्रिस्पी तळून झालेली आहे. आणि एक बॅच तळण्यासाठी मला मंद आचेवर 3 ते 4 मिनिट लागले. ही सुरुवातीला अशी वाटतात, पण गार झाली ना छान कुरकुरीत होतात. काढून घेऊया आणि बाकीचे काप असेच तळूया. आणि हे घ्या, सगळे कारल्याचे काप तळून झालेले आहेत. याला कारल्याचे काप म्हणू शकता, चिप्स म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि हे एकदम क्रिस्पी झालेत हां. हे बघा, छान असे तोडले की तटकन तुटतात. आपले काप मस्त तळून झालेले आहेत. आता हे हलके गरम आहेत. आता आपण काय करूया, यांना एका मोठ्या भांड्यात काढूया. याला बोलमध्ये काढलं. आता आपण जे मसाले घेतले होते ते मसाले यामध्ये घालूया. मिरची पावडर, चाट मसाला, मीठ, आपण आधी मीठ घातलं हे लक्षात ठेवा, आणि काळं मीठ. हलकं गरम आहे, मग काय होतं ना, गरम असेल ना हलकं हलकं, तर मसाले याला व्यवस्थित चिकटले जातात. आता याला आपण असं टॉस करून घेऊया. 1 मिनिटभर टॉस करत राहिलं की मसाले सगळीकडे लागले जातील. आणि हे घ्या, मसाला मी सगळीकडे लावून घेतलाय. आणि आपले हे मस्त कुरकुरीत एकदा करून ठेवले की 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर टिकणारे कारल्याचे काप किंवा कारल्याचे चिप्स तयार झाले. तुम्ही बघताय, एकदम कुरकुरीत आहेत. हे हलके गरम आहेत, त्यामुळं गार झाले ना एकदम परफेक्ट कुरकुरीत होणार. आता हे जर टिकवून ठेवायचे असतील तर संपूर्ण गार करा, म्हणजे मसाला गरम असताना लावून घ्यायचा, संपूर्ण गार होऊन द्यायचं आणि मग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवलं तर छान महिनाभर टिकतील. गरम गरम भरू नका, नाहीतर मग त्या उष्णतेमुळे थोडीशी वाफ होऊन हे मऊ पडू शकतात आणि खराब होऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण इथं कुरकुरीत असे कारल्याचे चिप्स तयार केले. तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा. तुम्हाला जर मसाले लावायचे नाही आहेत ना, तर फक्त मीठ आणि बेसनाचे सुद्धा खूप छान लागतात, किंवा मसाले तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतात ते वापरू शकता. आता इथं मी चाट मसाला वापरला आहे. तुम्हाला पाहिजे तर पेरी पेरी मसाला, चीज पावडर, कांदा आणि लसणाची पावडर असे वेगवेगळे फ्लेवर्स देऊन सुद्धा तुम्हाला हे चिप्स तयार करता येतील. आता बऱ्याच जणांना हे तळून करायचे नसतील तर तुम्ही हे एअर फ्रायरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. फक्त तुम्हाला तुमच्या एअर फ्रायरप्रमाणे त्याचं टेम्परेचर आणि वेळ ठरवावी लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे कुरकुरीत कारल्याचे काप तयार केले. तुम्ही पण ही रेसिपी जरूर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.